ओम शांती. आज 19/7/2025 ची साकार मुरली. बाबा सांगतात, मुलांनो, माझ्या गोड मुलांनो, सदैव खुशीमध्ये राहा की मला कोण शिकवत आहे. आणि हा मंत्र बुद्धीमध्ये ठेवा, मन म्हणा भव मध्याजी भवा. तुम्ही आज खुशीत राहाल आणि उद्या तुमची खुशी गायब होईल असं कधी करू नका. बाबा सांगतात, जितके खुशीमध्ये राहाल तेवढी तुमची बुद्धी खुलत जाईल, म्हणजे आत्मा ही सोन्यासारखी बनेल, बुद्धी शुद्ध बनेल. बाबा प्रश्न विचारतात, ज्याचं तकदीर हे अनेक जन्माचं खुलेल त्याची निशाणी काय असेल? तर बाबा सांगतात की त्याचा आधार, त्याची निशाणी आहे बाबांवर निश्चय. तो कधीही लडकणार नाही, कधीही कुलपत चालणार नाही. निश्चय बुद्धी ही त्याचं शिक्षण हे पूर्ण तयारी करून घेईल. कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला संशय नसणार आहे आणि तो अभ्यासामध्ये तीव्र गतीने पुढे जाईल. ज्याचा निश्चय असतो त्याच्या बुद्धीमध्ये बाबांचं ज्ञान त्या वेळामध्ये तत्पर राहतं. त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचे पॉइंट हे नेहमी रत्नाच्या रूपामध्ये जातात. बाबांनी उदाहरण सांगितलं, एखादा मुलगा स्कॉलरशिप घेतो. त्या स्कॉलरशिप घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बुद्धीमध्ये खूप वेळोवेळी ते पॉइंट बुद्धीमध्ये राहतात, म्हणून तो स्कॉलरशिप मिळू शकतो. अभ्यासू मुलगा कधीही आपला वेळ वाया घालवत नाही. अभ्यासू मुलगा आपला कधी इकडे तिकडे बघण्यात, खेळण्यात हा वेळ वाया घालवत नाही. आणि त्याचं लक्ष असतं की मला संपूर्ण वर्गामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये मला पहिलं यायचं आहे. तसं बाबा सांगतात की तुम्हाला सुद्धा कल्पाचं तकदीर बनवायचंय, भाग्य बनवायचंय. यासाठी तुमचं सुद्धा तुमच्या अभ्यासाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. मायेने तुम्हाला पत्थर बुद्धी बनवलेला आहे. बाबा तुम्हाला पारस बुद्धी बनवण्यासाठी आलेला आहे. या गोष्टीची कधी तुलना केली का? बाबा आपल्याला विचारतात, मायेने तुम्हाला क्षीण केलेलं आहे, कमजोर केलेले आहे, आणि बाबा आपल्याला शक्ती भरवण्यासाठी आलेले आहे. बाबा ज्यावेळेस आपल्या बुद्धीला स्पर्श करतात तेव्हा आपली बुद्धी सोन्यासारखी बनते. आणि अशा बुद्धीमध्ये हे ज्ञान सागरामधून निघालेले ज्ञानरत्न ज्यावेळेस धारण होतात, त्यावेळेस या ज्ञानरत्नांच्या आधारेच आपण जन्माचं तकदीर आपलं बनवू शकतो. बाबा सांगतात, अशा काही तुमच्या सवयी आहेत की त्या सवयी ज्यावेळेस तुम्ही परिवर्तन करणार नाही तर तुमच्या पुन्हा भाग्याला लकीर लागू शकते. म्हणजे आलेली संधी जर तुम्ही घेतली नाही तर भाग्याला लाथडलं जाईल, असं बाबा आपल्याला आठवण करून देतात. म्हणून बाबा सांगतात की तुम्हाला ही डबल खुशी असायला हवी. एक तर बाबा मला माझ्या घरी घेऊन चाललेले आहे, आणि दुसरी खुशी अशी असायला हवी की बाबा माझं कल्पाचं जन्माचं भाग्य खोलून देण्यासाठी आलेले आहे. बाबा म्हणतात की मुलांनो, पहिले जाणार आहात घरी, नंतर येणार आहात तुम्ही राजधानीमध्ये. म्हणजे तुम्हाला मध्ये कोणीही कोणताही अडथळा आणणार नाहीये. बाबा म्हणतात, हा, पण त्याच्या अगोदर तुम्ही लक्ष ठेवा, तुमच्या डोक्यावर जन्माचं विकर्माचं खातं आहे, विकर्माचा बोजा आहे. आणि तो बोजा भस्म करण्यासाठी बाबांची आठवण मी किती तास करतो. बाबांच्या आठवणीमधून माझ्या विकर्मांचा नाश किती झालेला आहे, माझी आत्मा हलकी किती बनलेली आहे, माझ्या आत्म्यामध्ये किती सद्गुण धारण झालेले आहे. आणि बाबांच्या आठवणीमुळे माझ्या आत्म्यामध्ये जी ताकद आलेली आहे ती ताकद किती वाढलेली आहे याचा सुद्धा थर्मामीटर घेऊन आपण आपल्या स्वतःला चेक केलं पाहिजे. बाबांची शक्ती आपल्यामध्ये येणं म्हणजे प्रत्येक संकल्पाची पूर्ती होणं. बाबांची शक्ती आपल्यामध्ये येणं म्हणजे आपला उमंग आणि उत्साह वाढणं. बाबांची शक्ती आपल्यामध्ये असणं म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीमध्ये माघार न घेणं, हा त्याचा थर्मामीटर होय. बाबा म्हणतात, श्रेष्ठ संकल्पाच्या सहयोगानेच तुम्ही सर्वांमध्ये शक्ती भरणारे शक्तिशाली आत्मे आहात. सदा शक्तिशाली होण्याचं वरदान बाबांनी आपल्याला श्रेष्ठ संकल्पाद्वारे दिलेलं आहे.
बाबा सांगतात श्रेष्ठ संकल्प करा आणि सेवेचं बळ भरा. जसं बाबांनी उदाहरण दिलं की एक सूर्याचं किरण जगामध्ये आज काय काम करतं? रस्त्यावरचे हॅलोजन लावतं, घरामधलं जेवण बनवतं. मग असंभव कार्य सुद्धा जर संभव होऊ शकतात, तर आपल्याकडे एक श्रेष्ठ संकल्पाचं किरण जेव्हा आपल्यामध्ये पॉवरफुल असेल, तेव्हा ते श्रेष्ठ संकल्पाचं किरण काही पण काम करू शकतं. म्हणजे बाबांना सांगायचं आहे की एखाद्याची कमजोरी मिटू शकतं. एखाद्या स्थानावरचं जर गढूळ वातावरण झालं असेल, तंग झालेलं वातावरण असेल, तर ते सुद्धा बदलू शकतं. एखाद्याच्या मनामध्ये जर तणाव, चिंता असेल, भीती असेल, तर ती भीती सुद्धा श्रेष्ठ संकल्पाची शक्ती घालवू शकतं. बाबांनी आपल्याला उदाहरण दिलंय की जगामध्ये अनेक प्रकारचे मनुष्य, अनेक रोगी बनलेले आहे. आता तुम्ही हे श्रेष्ठ संकल्पाचं एक इंजेक्शन देऊन या, म्हणजे ती आत्मा त्या रोगांपासून सदा काळासाठी निरोगी होईल. आता हे तुम्हाला सेवेमध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. मास्टर दुःखहर्ता आणि सुखकर्ता बना. दुःखांना रूहाने सुखामध्ये परिवर्तन करा. हेच तुमच्या श्रेष्ठ कर्माचं प्रतीक आहे किंवा हे श्रेष्ठ कर्तव्य आहे असं बाबा म्हणतात. संकल्पाची शक्ती जमा करून श्रेष्ठ सेवेमध्ये त्याचा उपयोग करा. बाबा म्हणतात कधी कधी काही मुलं छोटा छोटा खेळ करत असतात. व्यर्थ संकल्पाचा फोर्स खूप आहे, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. तर बाबा सांगतात की त्या वेळामध्ये ते मुलं काय म्हणतात, बाबा काय करू, कसं करू, असं करू का, तसं करू का? तर बाबा सांगतात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या व्यर्थ विचारांना कंट्रोल करू शकत नाही, तुमच्या वशमध्ये आणू शकत नाही, तेव्हा ते विचारच तुमची ताकद आहेत, विचारच तुमची रचयिता आहे. म्हणजे याचा अर्थ आत्मा तुमच्या विचारांच्या वशमध्ये आहे. वास्तविकता आहे की मन आपलं बालक आहे, मन आपली रचना आहे, मन आपल्या वश हवं आहे. परंतु आपण जर मनाच्या वश असलो तर तुमच्यामध्ये ती पॉवर नाही हे तुम्ही सिद्ध करून देता. म्हणून बाबा सांगतात की ज्याला संकल्पावर विजय मिळवता आला नाही, तो नेहमी संकल्पाचा दास बनतो. आणि जो दास राहतो, नेहमी उदास राहतो, तो कधी हर्षित राहू शकत नाही, तो कधी प्रसन्न राहू शकत नाही, तो दुसऱ्यांना कधी खुशी देऊ शकत नाही आणि तो दुसऱ्यांना खुशी न देणारा स्वतः खुशीमध्ये कधी राहू शकत नाही. म्हणून आज बाबांनी आपला कान पकडलेला आहे. मुलांनो, खुशी जैसी खुराक नाही. सगळं काही दुनियामधलं जाऊ द्या, परंतु तुमच्या जीवनातली खुशी मात्र ही कधीही जाऊ देऊ नका. याच्यासाठी तुम्हाला डबल लॉक, डबल कुलूप लावणं गरजेचं आहे. आणि ते डबल कुलूप म्हणजे एक आहे बाबांची आठवण आणि दुसरं आहे निरंतर बाबांनी दिलेली सेवा. ओम शांती.